पण बुक्यावर नाही, चालेल हमट्यांवर आहे पण संतांवर नाही. जगाची निजर बघा ना, वरातीत नाचते ती पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करते ती नालायक आहे. वा काय नजर आहे पण तुमची. हा तुमच्या नजरेत ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच. त्याला कुणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती काय साबणानं झाली रे. मरू दे तिकडं, विचार पण करी जाण झाला नका रे, इतकंही वेड्यासारखं नका वागू. म्हणजे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. चालणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असणार पण लोक तिकडे जात नाही, फॉर्च्युनर वाला हरिपाठ का पाठ नसणार पण लोक जमा होतात. म्हणून माझी विनंती वार करायला टाईटच राहायचं रे. आपला बाप काय गरीब आहे काय, लोक येड्यात काढतात धोत्रवाल्याला. एकदा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक असे बघतात जस काय तरी की आलाय. हा ना, त्याने धोत्रात बॉम्ब गुंडाळला आणि फेकणारच आहे, आता मारणारच आहे सगळे विमानवाले. इतकं बी ना रे, काय अनएज्युकेटेड समजता की काय. काय ज्ञानेश्वरी तुम्हाला काय वाटतंय. शास्त्री सांगतात 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. नामदेव बाबा सांगते 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध तरुण मंडळी, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टना लावला. नीट ऐका, वय वर्ष 16 आहे माऊलींचा जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे जेव्हा ज्ञानेश्वरी सांगून लिहिली गेली सच्चिदानंद महाराजांच्या स्वरूपातून. ताकद लक्षात घ्या, 140-160 वर्षापूर्वी आम्हाला कळलं, या बल्बचा शोध कळला, प्रकाश कळला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. कुणाला अनएज्युकेटेड म्हणता तुम्ही. चाचूचेनी संडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. 170 वर्षापूर्वी आम्हाला कळलं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. जागेवर आहे तो सूर्य आहे, फिरतीये ती पृथ्वी आहे. पण दिसताना आम्हाला सूर्य हालचाल करताना, उगवता मावळता सूर्य दिसत असला तरी सूर्याची काहीच हालचाल कोणाची आहे. पृथ्वीची. शिकलात ना रे बाळांनो तुम्ही भूगोलमध्ये. अगदी तसं माऊली 750 वर्षापूर्वी याचं वर्णन करतात. ज्ञानाचंही तसंच आहे. चालवणारा एक आहे, चालवून घेणारा एक आहे. या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊलींचं वर्णन आहे. मी कोण आहे, आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. मी दिसतोय, पण मी दिसतोय याचा अर्थ माझ्यामुळे माझं आहे. ज्ञान गुणगम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. कोण तरी करताय, कोण करताय, तोची मी ही केवळ तुझं, तोच मी, मीच तो, आपल्या संसाठी करोनी ठेला. हरिपाठ नीट म्हणीत जा. आपल्या सेवेसाठी नाही, आपल्या सणसाठी. सं याचा अर्थ सारखं. मी देवाला आलिंगन दिलं. नीट ऐका, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षम मी देईन पांडुरंगे. क्षमा मी नाही. आपण जगाच्या मालकाला क्षमा देऊ शकतो का, त्याने काही चूक केली का. मग क्षम याचा अर्थ आलिंगन. मी पंढरीला गेलो, देवाला आलिंगन दिलं, देवानं काय फळ दिलं, देवानं देव केलं. मग जर मीच देव आहे तर मी काही करायची ताकद ठेवतो अवघाची संसार सुखाचा. कारण ज्याची उत्पत्ती आहे तो सुखाचाही करू शकतो आणि दुःखाचाही करू शकतो. म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज, सेवती साधू संत मनोवेदिला माझा. तू म्हणजे मी आहे, मी म्हणजे तू आहे. हे ज्ञान ज्याला कळालं तो भक्ती केल्याशिवाय ज्ञानी होऊ शकत नाही. म्हणून या ज्ञानाला भक्तीने परिपूर्ण करावा हा अट्टहास सांगतो जगाला हरिमुखे. नाहीतर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर कशाला मस्त. झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ताकदेव म्हणे आजी जन्माल गुरुपुत्र झालो मुक्ताईचा.
झालो मुक्ताईचा देव म्हणे आधी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा झालो मुक्ताई पुत्र झालो मुक्ताई पुत्र झालो मुक्ताईचा. हेच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. अगदीच असं आहे. हे तर चांगदेव महाराज कशाला माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवली असती. उपजता ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. मग इतकी ताकद जर आहे तर कशाला मुक्तांच्या भानगडीत पडायचं. जगाचा मालक माझ्याकडे येतो. नीट वाक्य ऐका. योग्याला देवाकडे जावं लागतं. योग्याला देवाकडे जावं लागतं. भक्तांकडे देव येतो. मग श्रेष्ठ कोण झाला. हरिमुखे. अगदी सोपं आहे की. बरं तो संसारिक आहे हरकत. त्याचं मन जगाच्या मालकाच्या चरणावर आहे. आता कोठे धावे म्हणा तुझे चरण देखली या भाग गेला. पण कसं आहे ना आम्हाला सत्य समजायलाच वेळ लागतो कारण आम्हाला शिकवणारे शाणे नाहीत. जयाचे आहे का धड नाही तयासी परित्र पुस्सी काही माऊलींचं वर्णन आहे. तुकोबराय सांगतात तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. लय सोपा आहे परमार्थ पण शिकवणारा शहाणा पाहिजे. संसार असून तर परमार्थ मालक शहाणा लागतो. खरंय का खोटंय का माय. संसारात तरी कोण शहाणा लागतो ग. सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं गावानं बोलावं जावेनं बोलावं नंदीनं बोलावं अख्ख्या जगानं वाईट बोलावं फक्त नवऱ्यानं म्हणावं नको टेन्शन घेऊ मी आहे ना बाई आनंदानं सगळा त्रासरवा सहन करते का नाही ग. होय ग होय ग केसबुरीच्या बाया खरंय का नाही. होय सॉरी काय हो पेनबुरी जाऊ द्या मरते तिकडं. पेनबुरी ते काय असू द्या पेन केस एकच आहे. हा पेनबुरी. हा राहू द्या ना दादा काही पण म्हणा पण लोकांचं चुकलं की लय गुदगुले होते ना. म्हणजे आपलं अख्खं आयुष्य का चुकलेलं असं ना पण लोकांचा योग चुकू दे. चुकलं चुकू दे रे दादा चुकू दे मरू दे चल बोलत जा. पेनबुरी कर बरोबर आहे. पेनबुरीच्या माय मावल्या खरंय का खोटंय. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग खरंय का खोटंय. अगं माझं झाल्यावर येईल मला अक्कल तोपर्यंत मला सांगा शहाणा कोण आहे. कोण लागतो शहाणा आयुष्यात. आयुष्यात कोण सोबत असल्यावर दुःख लागत नाही. माऊली म्हणतात बरं मी नाही जरी सख्याचा जिवाळा बाह्य सासरवासच आहे. प्रेम जर नवऱ्याचं भेटलं तर बाई सगळं सासरवास सहन करते. तिला किती सासून बोलावं किती सासऱ्यानं बोलावं कधी नंदेनं हिणवावं किती जावेनं हिणवावं बाई मनावर घेत. तिला माहित आहे ज्याच्यासाठी आले तो चांगला. आपल्याला बाकीच्यांचं टेन्शन घ्यायचं काम. हा अख्खं घर चांगला असू द्या पण नवरा चांगला नसू द्या त्रास. बोला ग बोला ग नाही होय का. अरे वा बाबा म्हणतात सासरवास नाही म्हणून बाया बोलत नाही मला. इतकी चांगली गोष्ट आहे नाही त्याच्यामुळे एवढा गोड सप्ताह करता. अशी योगी येडी माणसं आहे तुम्ही. नाही खरंच आहे विनंती ग माय आयुष्यात तेवढंच चांगलं लागतं. परमार्थातही तसंच आहे. मालक शाणा असला गुरु शाणा असला की शिष्याला त्रास होत तो शाणा लागतो. मग आम्ही मोक्षाच्या पाठीमागे लागणार नाही. आम्ही मुक्त्यांच्या पाठीमागे लागणार नाही. ठीक आहे कर्मबंधन तर कर्मबंधन कारण कर्मबंधनाशिवाय माणूस जन्म नाही आणि माणूस जन्माशिवाय जगाच्या मालकाची प्राप्ती त्याचा आनंद नाही. असू द्या कर्म ठीक आहे बांधलेले असत काही हरकत नाही. दुसरं आहे संसार असो नाही संसारी. बरं हे कुणाला चुकलं नाहीये. तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिराग पार्थमय्या विशुद्ध चेतसा. वर्णन आहे भगवान श्रीकृष्णाचं. पार्था हे जगाचा नियम आहे. इथे प्रापंचिकच प्रापंचिक आहे असं नाही. इथे संन्यासी पण प्रापंचिकच आहे. संसार याचा अर्थ बायको लेकर डाईच आहे. मग याची पुढची दोन बंधन आहेत. तिसरा आहे वासना. चौथा आहे जन्म मृत्यू. ह्या वासनेच्या आहारी जो गेला तो किती ज्ञानी असला नवे नवे जगाचा मालक असला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म. ब्रह्म कोण आहे. पिता आहे. ब्रह्म कोण आहेत पिता नाही पिता. हा पिता बाप आहेत महाराज बरं का. या विश्वाचे बाप आहेत. पण देवळात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही. वासना. स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून वाईट नजर गेली. देव असून देवळात नाही. देवाचा बाप असून देवळात. ताकद लक्षात घ्या. 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करायला नजर फिरली. पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या ठिकाणी यज पडली. आळ्या झाल्या पू झाला. सगळ्यात देखना चंद्र 27 बायका 27 नक्षत्र 27 बायका आहेत चंद्राच्या. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर सगळ्या देवांचे गुरु बृहस्पती त्यांच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 वेळेची बाळण करून सोडली. भूत नावाचा पुत्र झाला चंद्रापासून. परिणाम डाग आहे चंद्राला.
आयुष्यभर नारायण नारायण केलं, एकटा वासना स्पर्श झाला, भूतला गेले नारदाला, साठ पोर झाली त्याला. परिणाम किती बेकार आहे बघा. म्हणून विनंती आहे, तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला बट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला बट्टा. भल्या भल्या शिलावीला बट्टा. तुम्ही समजून नका हिला, भल्या भल्या शिलावीला बट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला बट्टा. समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला बट्टा. तुम्ही समजू नका हिला खट्टा, भल्या भल्या शिलावीला